ॐ सहनावतु सहनं भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हात एकमेकांवर सोडा आणि सावकाश डोळे उघडा. आज आपण बसूनची आसनं करणार आहोत. दोन्ही पाय सरळ, पायांची बोटं तुमच्याकडे, हात मागे आणि अँकल स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अँकल रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. दोन्ही पायांमध्ये अंतर जेवढं शक्य आहे तेवढं. हात इंटरलॉक करायचे आणि चक्की. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. हात वरती स्ट्रेच करायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत डाव्या पायाकडे वळायचे, खाली वाकायचं, परत वरती यायचं. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. परत हात वरती स्ट्रेच. श्वास घ्यायचा, उजव्या बाजूला वळायचं, पायांची बोटं तुमच्याकडे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. दोन्ही हात वरती पुढे वाकायचे 10 वेळा. श्वास घ्यायचा, श्वास पुढे. 1 2 फास्ट 3 4 5 6 7 8 9 10. मांडी घालायची आहे. हात सरळ रेषेत खांद्यांच्या आणि मागे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात इंटरलॉक करायचे समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्विस्टिंग करायचा. उजवा हात इथे डाव्या मांडीवर, गुडघ्यावर आणि इथे मागे वळायचं. 1 परत उजवीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचंय. खांद्यांचं रोटेशन. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. उमेश सर. हो, प्राणायामाकडे जाऊयात आता. निखिल सर सुरू करूया. चला, वॉर्मअप झालेला आहे आपला. श्वासाची गती वाढलेली असेल ती सामान्य करण्यासाठी सर्वांनी मोठे खोल 5 दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचे. सर्वांनी श्वास घ्या, दीर्घ घ्या, पूर्ण बाहेर सोडून द्यायचं. पुन्हा एक दीर्घ आपल्या आपल्या क्षमतेने घ्या, 2 बाहेर सोडून द्या. पुन्हा एक दीर्घ पूर्ण छाती भरून घ्यायचा, पूर्ण बाहेर सोडा. अजून एक दीर्घ, 4. एक शेवटचा दीर्घ घ्या, पूर्ण बाहेर सोडून द्या. श्वासाची गती सामान्य झाली असेल. आता आपण भस्त्रिका प्राणायाम करूयात. 12 भस्त्रिकेचं एक आवर्तन होणार आहे. सर्वांनी खांदे उचलत दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मी आलाप देईन त्याच्याबरोबर करा. चला, पूर्ण श्वास अगोदर बाहेर सोडायचा आणि आता आलापा बरोबर श्वास घ्यायचा आहे तुम्हाला. खांदे उचलत श्वास घ्या, सोडा, घ्या, 2, दीर्घ घ्या, 3, घ्या, 4, घ्या, 5, घ्या, 6, घ्या, 7, दीर्घ घ्या, 8, घ्या, 9, घ्या, 10, घ्या, 11, घ्या, 12. डोळे अलगद मिटून ठेवा. छातीपोट उचललेलं, खांदे मागे ठेवा. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, कपालभाती प्राणायाम करणार आहोत आपण. टाळीच्या ठेक्यावरती पोटातून श्वास बाहेर सोडायचा. एक हलका श्वास घ्या आणि ठेक्यावरती कपालभाती सुरू. प्रत्येक ठेक्याला श्वास बाहेर सोडा. 6, 7, 8, 9, 10. डोळे मिटलेले, अलगद एकदम. चेहऱ्यावर स्मित हास्य. खांदे मागे ढकलून ठेवायचे, छातीपोट उचलून ठेवायचं. करत राहा. पोटात खेचून श्वास सोडायचा आहे. पुन्हा पोश्चरकडे पण लक्ष द्या. खांदे मागे ढकललेले. नव्याण्णव, 100 करत राहायचंय. 20 शेवटचे करणार आपण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. थांबायचंय. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे पाहायचं. डोळे अलगद मिटलेलेच ठेवायचे.
पुन्हा पोश्चरकडे लक्ष, खांदे मागे, छाती पोट वर उचललेलं. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूयात. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. 2 बोटं डाव्या नाकपुडीवर अलगद ठेवून द्या. डाव्या नाकपुडीतून पूर्ण श्वास बाहेर सोडा आणि आता 5 अंक डावीकडून श्वास आपल्याला घ्यायचा. डावीने श्वास घ्या. 1 2 3 4 5. डावी बंद, उजवीने सोडा. 1 2 3 4 5. घ्या उजवीने. 1 2 3 4 5. सोडा डावीने. 1 2 3 4 5. घ्या डावीने. 1 2 3 4 5. सोडा उजवीने. 1 2 3 4 5. घ्या उजवीनेच. 1 2 3 4 5. सोडा डावीने. 1 2 3 4 5. घ्या डावीने. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. दीर्घ घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. पूर्ण क्षमतेने दीर्घ घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या दीर्घ. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या शेवटचा. 1 2 3 4 5. सोडायचा. 1 2 3 4 5. थांबायचं. पुन्हा श्वासाकडे पाहायचं. येणाऱ्या जाणाऱ्या. अलगद डोळे मिटलेलेच ठेवा. भस्त्रिकेचं दुसरं आवर्तन आपण करणार आहोत. खांदे उचलत श्वास घ्यायचा आणि एकदम श्वास सोडून द्यायचा. त्याआधी पूर्ण श्वास बाहेर सोडा आणि आता आलापाबरोबर श्वास घ्यायला सुरुवात करूया. भस्त्रिकेसाठी खांदे उचलत श्वास घ्या. सोडा. दीर्घ घ्या. 2. घ्या. 3. घ्या. 4. घ्या. 5. घ्या. 6. घ्या. 7. घ्या. 8. घ्या. 9. घ्या. 10. घ्या. 11. घ्या. 12. डोळे मिटलेलेच. चेहरा शांत. कपालभातीचं दुसरं आवर्तन आपण करणार. ताठ बसायचं. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. खांदे मागे ढकललेले. एक साधा श्वास घ्या आणि टाळीच्या ठेक्यावरती श्वास सोडायला सुरुवात. 2 3 4 5 6. पोटात खेचून श्वास सोडायचा आपल्याला. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. पोश्चर व्यवस्थित आहे का प्रत्येक वेळी पहा.
पुन्हा लक्ष आपल्या पोश्चरकडे, खांदे मागे ढकललेले, चेहरा शांत, चेहऱ्यावर स्मित हास्य. शंभर. 20 शेवटचे. सोडत राहा, पोट आत खेचा, सोडत राहा. 6 7 8 9 10 11 12. स्मित हास्य टिकवून ठेवा. 14 15 16 17 18 19 20. थांबायचं. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे पुन्हा पाहायचं. डोळे तसेच मिटलेले ठेवा. अनुलोम विलोम प्राणायाम आपण करणार. पुन्हा उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करा. डावीने पूर्ण श्वास बाहेर सोडा आणि डावीने श्वास घ्यायला सुरुवात करा. 5 अंकांमध्ये श्वास घेऊयात. 1 2 3 4 5. डावी बंद, उजवीने सोडा. 1 2 3 4 5. घ्या उजवीने. 1 2 3 4 5. सोडा डावीने. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या दीर्घ. 1 2 5. सोडा. 1 1 2 3 4 5. सोडायचा. 1 2 3 4 5. दीर्घ घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या दीर्घ. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. पुन्हा दीर्घ. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. दीर्घ घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 3 4 5. घ्या. 1 2 3 4 5. सोडा. 1 2 3 4 5. एक शेवटचा. 1 2 3 4 5. सोडायचा. 1 2 3 4 5. धन्यवाद. रिलॅक्स बसा सगळ्यांनी. श्वासाकडे लक्ष ठेवा. डोळे मिटलेलेच ठेवा. शांत बसा. नमस्कार. आजच्या या ध्यान सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सहर्ष खरोखरच हर्षासहित, आनंदासहित आपला हा जो ध्यान यज्ञ चालू आहे त्यासाठी सातत्याने तुम्ही सगळे उपस्थित राहत आहात. आपली उपस्थिती ही फक्त आपल्या एकट्यासाठी महत्वाची नाही. ध्यान करत असणारी
प्रत्येक व्यक्ती जे काही ध्यान करते त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला आणि पर्यायाने पूर्ण समाजाला आणि राष्ट्राला निश्चितपणे होत असतो. त्यामुळे आपलं ध्यान हे आपल्या एकट्यापुरतं नाही. तुम्ही 400-450 लोक रोज जे ध्यान करत आहात ते या संपूर्ण समाजासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हे मोठं काम तुम्ही सगळे करता आहात. म्हणून आनंदासह तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात पेक्षा हे शास्त्र आहे, विज्ञान आहे की जगामध्ये असणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक अस्तित्व काही स्पंदन निर्माण करत असतं. काही तरंग हे प्रत्येक अस्तित्वामधून निर्माण होत असतात आणि हे जे सगळे तरंग आहेत हे जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा या तरंगांचा काही ना काही परिणाम हा आपल्यावरती होत असतो. हे तरंग आपल्यावर जेव्हा परिणाम करतात तेव्हा ते परिणाम आपल्याला जाणवतात आणि म्हणून आपल्याला काही वेळा काही ठिकाणी गेल्यानंतर काही वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर आनंद होतो, तर काही वेळा आपण या वस्तूंपासून आणि व्यक्तींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. असे वाइब्स, असे व्हायब्रेशन्स, अशी स्पंदनं आपल्या आजूबाजूला पसरलेली आहेतच. मग ही स्पंदनं जेव्हा चांगली असतील तेव्हा मनात आनंदाचे भाव निर्माण होतील. खरं पाहता मागचं संपूर्ण 1 वर्ष आपण जे काही अनुभवतो आहोत त्यातून येणारे तरंग आपल्याला निश्चितच आनंदी करणारे नाहीत. आणि आजच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपण जे काही अनुभवतो आहोत त्यातून तर अनेक निगेटिव्ह असे तरंग आपल्या मनामध्ये निर्माण होतात. याचं कारण प्रत्येक शब्दाला, प्रत्येक स्थितीला, प्रत्येक गोष्टीच्या एकत्र येण्याला काही तरंग आहेत. मग आपण काही बातम्या ऐकतो, आपण काही अशा व्यक्तींच्या संपर्कात येतो की ज्यांच्या शरीरामध्ये अस्वास्थ्य आहे. बातम्यांमधून, त्याच्या शब्दांमधून येणारे तरंग आपल्याला अस्वस्थ करतात. ज्यांच्या शरीरामध्ये अस्वास्थ्य आहे त्यांच्या शरीर मनाकडून येणारे तरंग आपल्याला अस्वस्थ करतात. आणि या सगळ्यांमधून आपलं शरीर तप्त होत जातं, तापत जातं, कारण या तरंगांमधून येणारी जी उष्णता आहे ती आपल्या शरीराला अधिक उष्ण बनवते. पण ही उष्णता सकारात्मक नाही, जी आपल्या अग्निहोत्रातून निर्माण होते तशा प्रकारची ही उष्णता नाही, तर भडक, त्रासदायक अशी ही उष्णता आहे. तसंही बाहेरचं सध्याचं जे वातावरण आहे, अर्थात निसर्गातलं जे वातावरण आहे ते तप्त आहे. या तप्त असण्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स मधून येणारी उष्णता आपल्याला अधिक उष्ण बनवते. मग ही उष्णता आपल्या रक्तामधून वाहायला लागते. मुळातच आपण उष्ण रक्ताचे आहोत आणि त्यात ही सगळी जी उष्णता आहे ती आपल्या रक्ताला अजून जास्त उष्ण बनवते. आणि मग ही उष्णता मेंदूकडे, सगळ्या स्नायूंकडे, सगळ्या अवयवांकडे जाते आणि आपण अधिक उष्ण बनतो. मग आपल्या प्रतिक्रिया तीव्र बनतात. मनामध्ये तीव्र रागद्वेषाचे विचार यायला लागतात. शरीरामध्ये अनेक उष्णतेची लक्षणं प्रगट व्हायला लागतात. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये जे आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा थंडावा. हा थंडावा आपल्याला आज निर्माण करायचा आहे. आज आपण जे करणार आहोत ते कूलिंग मेडिटेशन आहे, पण तत्पूर्वी
एखादा एसी असेल तर त्यांनी लागण्यासाठी, एसी लागण्यासाठी सुद्धा आपल्याला उष्णतेची गरज असते, किंवा गॅस सारखी उष्ण गोष्ट जरी पेटवायची असेल तरी उष्णतेचीच गरज असते. मग आपल्याला कूलिंग मेडिटेशन जरी करायचं असेल तरी त्या कूल होण्यासाठी आपल्याला अग्नी हवाच. म्हणून आधी अग्नी प्रज्वलित करूया, अग्निहोत्र करूया, आणि त्यानंतर मग आजचं कूलिंग मेडिटेशन करूया. अग्नी प्रज्वलित करू. प्रत्येक गोष्ट ही अग्नी साक्षीनी करण्याची आपल्याकडची परंपरा आहे. कारण अग्नी हा ट्रान्सफॉर्म करणारा आहे, परिवर्तन घडवणारा आहे. आपल्याला जे काही हवं आहे ते सगळं काही देणारा हा अग्नी आहे. त्यामुळे या अग्नीकडेच आज आपण मागणार आहोत. हे मागणं आपल्याला केवळ आपल्याला थंड करणारं नसावं, तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना, वातावरणालाही असंच थंडावा देणारं, कूलिंग इफेक्ट देणारं असावं. करूया आपण अग्निहोत्र. भूः स्वाहा अग्नये इदं नमः. भुवः स्वाहा वायवे इदं नमः. स्वस्वाहा सूर्याय इदं नमः. भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा. ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा. ॐ सर्वं वै पूर्णः स्वाहा. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. चला, पूर्ण शांत व्हा. आपल्याला सहज वाटणारी जी ध्यानाची स्थिती असेल, या स्थितीमध्ये बसून घ्या. आणि अगदी शांत व्हा. इतका वेळ काय काय चालू होतं हे सगळे विचार बाजूला. आता काय चालू आहे वर्तमानामध्ये? केवळ माझा श्वास चालू आहे. या पूर्ण श्वासाकडे आपलं लक्ष. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा उच्छ्वास. काही क्षण केवळ हा श्वास बघा. प्राणायामाच्या माध्यमातून मोकळा झालेला हा श्वास आता आत येतोय, बाहेर जातोय. केवळ पहा, शांतपणे पहा. अगदी शांतपणे या श्वासोच्छ्वासाकडे बघत राहा.
बघत राहा. श्वासाचा स्पर्श अनुभवा. आज मुद्दामच कोणतंही संगीत लावलेलं नाही. आज आपल्याला आपलं जे अंतस्थ संगीत आहे ते ऐकायचं. बघा, श्वास सामान्य झाला असेल आणि आपण या श्वासाकडे लक्ष एकाग्र केलं असेल तर आपण आजच्या ध्यानाला सुरुवात करूया. आपल्या आजूबाजूला प्रकाश असेल, दिवे असतील, तरीही आत्ता या क्षणी हा प्रकाश पूर्णपणे विसरा. मिटलेल्या डोळ्यांसमोर आत्ता पूर्ण अंधार आहे. पूर्ण अंधार आहे. बघा, जणू काही आपण पूर्ण अंधाऱ्या एका रात्रीच्या वातावरणामध्ये आहोत. घरातले बाहेरचे कोणतेही दिवे नाहीत. रात्रीचा गडद असा अंधार आपल्या आजूबाजूला आहे. या गडद अशा अंधारात आकाशाकडे तुम्ही बघत आहात आणि ही पौर्णिमेची रात्र आहे. पूर्ण चंद्र आकाशामध्ये विराजमान आहे. पूर्ण अंधार आणि केवळ आकाशामध्ये चंद्राचं स्थान आपल्याला दिसत आहे. पूर्ण चंद्र, पूर्ण प्रकाशमान असा चंद्र. प्रत्येक वस्तूला स्पंदन आहे. चंद्राचंही स्वतःच एक स्पंदन आहे जे आपल्याला आल्हादित करतं. चंद्राचं हे स्पंदन अनुभवा. श्वासाच्या बरोबरीने अनुभवा. चंद्रासारखीच शीतलता निर्माण करणारा एक रंग आहे. तो रंग म्हणजे नीलवर्ण. आकाशी सुंदर असा नीलवर्ण, ज्याच्या स्पंदनांमधून आपण शांत होतो, शीतल होतो. बघा, हा जो पूर्ण चंद्र आहे, या पूर्ण चंद्रामधून निळसर अशी आभा सर्वत्र पसरलेली आहे. बघा, चंद्राचं हे निळसर असं तेज, निळसर अशी आभा सर्वत्र प्रसृत झालेली आहे.
रात्रीच्या या अंधारामध्ये चंद्राकडून येणारा हा निळा प्रकाश ध्यानस्थ बसलेल्या तुमच्यावरती येतो आहे. बघा, ही निळी अशी आभा हळूहळू करत तुमच्या त्वचेला स्पर्श करते आहे. त्वचेच्या रंध्रारंध्रातून ही निळी आभा, हा निळा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये येतो आहे. बघा, ही अनुभूती आपल्याला घेता येते आहे का? हा शांत स्पर्श, या निळ्या रंगाचा शांत स्पर्श आपल्या त्वचेच्या कणाकणाला होतो आहे. आणि आता हा बाहेर असणारा निळी आभा असणारा चंद्र तुमच्या हृदयामध्ये स्थिरावला आहे. बघा, बाहेर असणारा तोच चंद्र तुमच्या हृदयात आता स्थिरावला आहे. हृदय जे मनाचं स्थान आहे आणि चंद्र जो मनाचा कारक आहे. हा चंद्र, निळ्या आभेने युक्त चंद्र आपल्या हृदयामध्ये स्थिरावला आहे. आणि बघा, आता आपला प्रत्येक श्वास या चंद्राच्या बरोबर युक्त होतो आहे, जोडला जातो आहे. प्रत्येक बाहेरून येणारा श्वास हृदयापर्यंत गेला आणि चंद्राची आभा या श्वासामध्ये मिसळली आहे. आणि आता आपला प्रत्येक श्वास या निळ्या आभेने युक्त बनला आहे. बघा, श्वास घेतला, हृदयापर्यंत गेला, फुफ्फुसाच्या माध्यमातून हा श्वास आपल्या हृदयाशी जोडला गेला. बघा, ही अनुभूती आपल्याला येते आहे का? आता आपल्या हृदयातून प्राणवायूने युक्त आणि या चंद्राच्या निळसर प्रकाशाने युक्त असं आपलं रुधिर, असं आपलं रक्त, असं आपलं शोणित निळ्या रंगाने भारित होत आहे. बघा, हृदयातला हा चंद्र संपूर्ण शरीरभर शीतल नील वर्णाने, नील आभेने युक्त असं रक्त पाठवतो आहे. बघा, हा थंडावा चंद्राच्या बरोबरीनं पूर्ण शरीरभर पोहोचतो आहे. उष्ण तप्त झालेलं आपलं रक्त हे आता शीतल होत आहे, थंड होत आहे. बघा, आपण श्वास घेतला, हा श्वास आपल्या रुधिराच्या थंड अशा रुधिराने युक्त होऊन पूर्ण शरीरभर पसरला. बघा, श्वास आला, हृदयात स्थिरावला. दोन्ही हातांकडे शीतल असं रक्त गेलं. दोन्ही दंड, कोपरं, फोराम, हातांचे तळवे. बघा, ही शीतलता आतून जाणवते आहे का? हृदय शांत आहे,
शीतल आहे. बघा आता हृदयातून येणारी ही निळी आभा पोटाच्या भागाकडे गेली आहे. ओटी पोटाकडे पसरली आहे. बघा आपली संपूर्ण मान, पाठ, कंबर, पूर्ण पाठीचा कणा या निळ्या आभेने युक्त झाला आहे, शीतल झाला आहे. या हृदयस्थ चंद्रानं आपल्या संपूर्ण मस्तिष्काला सुद्धा शीतल केलं आहे. बघा ही शीतलता आपल्या संपूर्ण मस्तकामध्ये आपल्याला जाणवते आहे का? विचारांनी उष्ण झालेलं आपलं रक्त, आपलं मस्तिष्क आता थंड शांत होत आहे. बघा आपलं मस्तक, बघा आपलं कपाळ, बघा आपले डोळे, गाल, कान, कंठ शीतल आहे, शांत आहे. मस्तिष्क शांत, डोळे शांत, शीतल. ही शीतलता दोन्ही पायांपर्यंत ही पसरली आहे. मस्तकापासून पावलापर्यंत शरीरातला कण आणि कण शांत आहे, शीतल आहे, निळ्या आभेने युक्त आहे. पूर्ण शांत व्हा, पूर्ण स्वस्थ व्हा, एकाग्र व्हा, शीतल व्हा. काही क्षण सूचना येणार नाहीत, आपण मात्र शांत व्हा. शन्नो मित्र शं वरुणः शन्नो भवत्वरेयमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णु गुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि वृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु
तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शान्ति असो शान्ति असो शांती असो। सर्व काही मंगल आहे, सर्व काही शुभ आहे, सर्व काही कल्याणकारक आहे। अशाच भावना सर्व दूर आपल्या हृदयस्थ चंद्राकडून जाऊ दे। आपल्या वाणीमध्ये, आपल्या मस्तिष्कामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये चंद्राचं हे अस्तित्व असंच टिकून राहू दे। या स्वच्छ शुद्ध भावनेसह ध्यानातून बाहेर येऊया। हातांचे तळवे एकमेकांवर घासा, उंजळ सावकाश चेहऱ्यावर ठेवा, त्यात डोळे उघडा। जेव्हा सहज शांत वाटेल तेव्हाच आपले डोळे उघडा। शांत असा, स्वस्थ असा, ध्यानस्थ असा। धन्यवाद आचार्य। काल आपण आकाश तत्व अनुभवलं, आज चंद्राची शीतलता। खूप सुंदर अनुभव येतोय सगळ्यांना, दिवसेंदिवस वाढत चाललाय। कालप्रमाणे आज पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता, आचार्य आपल्याला त्याचे उत्तर देतील। स्वाहाकाराविषयक प्रश्न आहे। स्वाहाकार सकाळ संध्याकाळपैकी केव्हाही करू शकता, काहीही हरकत नाही। नाभी चक्राची हालचाल करत असतो आपण, कपालभाती करत असतो तेव्हा। ही नाभी आपल्या संपूर्ण आरोग्याची किल्ली आहे। नाभीला कसं वागवतो आहोत आपण याच्यावर आपलं ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचं जीवन अवलंबून आहे। नाभी संतुलनाचा एक पारंपरिक विधी आहे। हा विधी आपण करून घेतो आपल्याकडे येणाऱ्या पेशंटसाठी, की ज्यामुळे प्राणायाम करताना सुद्धा सोपं जाईल, प्राणायामाचे लाभ सुद्धा मिळतील, त्याबरोबर ऐहिक पारमार्थिक उन्नती सुद्धा आपली होईल। त्यामुळे नाभी खरोखरीच किल्ली आहे आणि या किल्लीला उघडण्याचं कार्य हे कपालभातीच्या माध्यमातून खूप छान होत असतं, म्हणून तसं म्हटलं गेलं। अग्निहोत्र केल्यामुळे घरातले निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, मनातले निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, वातावरणातले व्हायब्रेशन्स सगळे कमी नाही, नष्टच होतात पूर्णतः। अगदी सातत्याने प्रयोग करून पहा। वय वर्ष 17-18 पासून मी अग्निहोत्र करतो आहे, आम्ही सगळेच करतो आहोत। त्याचे अतिशय सुंदर लाभ आहेत।
हजारो लोक आपल्याकडून अग्निहोत्र शिकून गेलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना सुद्धा ज्यांची इच्छा आहे त्यांना शिकवणार आहोत. व्हायब्रेशन्स अतिशय सुंदर या अग्निहोत्रातून तयार होतातच. हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागलं, हळूहळू मागणी डिमांड्स कमी झाल्या ना की आपण निस्वार्थ होतोच. त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. योगाभ्यास करता करता आपण योगी व्हायचं. नुसतं योगासनं करणारा व्यक्ती नाही व्हायचं. योगी झालो की आपोआप निस्वार्थ भाव वाढीस लागतोच. वेगळे प्राणायाम त्यासाठी नाही. आहे तेच प्राणायाम, आहे तोच योगाभ्यास, आहे तेच ध्यान खूप सातत्याने करा. कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आपलं होतं आणि अतिशय निस्वार्थ होऊन आपण जगासाठीच जणू हा माझा देह आहे, जगासाठीच माझी ही बुद्धी प्रतिभा आहे, ती त्याच्यावरच मी उधळली पाहिजे, असे सात्विक भाव आतमधून आपोआप निर्माण होतात. आपल्याला ते कृत्रिम रीतीने आणावे लागतच नाही. मग वेगळं काही करू नका. या मार्गावर आलात कर्मधर्म संयोगाने, इथेच असा, इथेच थांबा, आमच्याही बरोबर असा. आपण सगळे एकत्रित होऊन काहीतरी निस्वार्थ काम करूच करू. शंभवी मुद्रा घडत असेल तर जरूर घडो. अट्टहास नको, सहजगत्या होत असेल तर काही हरकत नाही. मुलबंध लावण्याची गरज नाही. फक्त सध्या ध्यान करा. अग्निहोत्र जरूर शिकवू. भस्त्रिका आणि कपालभातीमुळे अल्सर वगैरे असतील तर ते जातील. निर्माण कसे बरं होतील? योगाभ्यास बिघडवण्यासाठी नाही. तुम्ही युक्ताहार विहार घेतलात तर निश्चितपणे तुमचं माउथ अल्सर काय, कुठेही गरमी असो, गरमीचे रोग असो, नष्ट होतील. सातत्य ठेवा. अधिक मार्गदर्शनासाठी वेळा ठरवून भेटा. नेमकं जीवनशैलीत काय चुकतंय हे दाखवून देऊ. ते समजून घ्या, त्यानुसार बदल करा आणि स्वस्थ व्हा. बॅक एक होतं, थोडस पुढे वाका. पायाला मुंग्या येतात, थोडे पाय मोकळे करा. मन शांत राहू द्या. श्वासाकडे लक्ष राहू द्यात आणि हातपाय हलवायला थोडी हरकत नसते. हळूहळू अधिष्ठान होतं आपलं. तासन तास बसलो तरी सुद्धा असं वाटत नाही की मांडी सोडावी. करून पहा, हळूहळू जमेल. चिडचिड होत असते, द्वेष वाढतो, संताप वाढतो. ध्यान करून निश्चित होतं असं. पण किती दिवस होईल माहितीये का? साठलेलं असेल तोपर्यंत. हे सगळं निष्कासन याचं होणं, बाहेर पडणंही आवश्यक आहे. जर आतच राहिलं असतं ना तर आपल्याला खूप मोठे त्रास झाले असते. आता चिडचिड होतीये तर त्या चिडचिडीकडे सुद्धा बघा. लक्ष द्या की मी चिडचिड करत आहे, पण हे सगळं बाहेर फेकण्यासाठी. चिडचिड करतच राहील का? नाही. थोड्या दिवसापुरता, थोड्या वेळापुरता होईल, पण सगळं बाहेर पडण्यासाठी काम चालू आहे. ध्यान ही स्वच्छता आहे मनाची, त्यामुळे होऊ द्या. श्लोकांविषयी, उपनिषदांविषयी वेगवेगळी सत्र आपण निश्चित घेऊ. तुम्हाला मिळतीलच ती सगळी. उपनिषदातले मंत्र आहेत सगळे. आपली 10 उपनिषद आहेत. थोडं थोडं चाललं की सगळं सापडू शकतं. आजचा जो मंत्र होता तो तैत्तिरीय उपनिषदामधला होता. कोणीतरी विचारलं आहे वरती. तैत्तिरीय उपनिषदाचा शांती मंत्र होता. अग्निहोत्र संध्याकाळी करतात, सकाळी करतात, दोन्ही वेळी करतात. शक्यतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करावं. पण त्यातही काही सवलती दिलेल्या आहेत. आपण त्याचा लाभ कसा उठवायचा हे अग्निहोत्राचं सेशन नक्की घेऊ तुमच्यासाठी आणि सगळं सविस्तर सांगू. प्राणायाम किड्सचं एज संपलं, टीन एज सुरू झालं म्हणजे 13 पासून, 13-14 वयापासून प्राणायाम करायला काही हरकत नाही. प्राणायाम क्लास जेव्हा असेल तेव्हा या ग्रुपवर निश्चित त्याची माहिती मिळेल. मला वाटतं 21 दिवस आपण पूर्ण करूयात आणि मग अग्निहोत्र शिकू. जरा 1 तासभर बसावं लागेल त्यासाठी. तुळशीच्या आहुत्या जरूर द्या. अजून वेगवेगळ्या आहुत्या देता येतात, सगळं सांगू. कडुलिंब परवात सांगितलं. तुळस सुद्धा छान आहे. अनुलोम विलोम करताना बरेचदा डावी चालू असेल किंवा उजवी चालू असेल. नाडीशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे. त्यामुळे सध्या जे आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे चला. हळूहळू योगाभ्यासात प्रगती झाली आपली की नाडी शुद्धी यायला सुरुवात होते. आपल्या इच्छेनुसार आपल्याला नाडी बदलता येते.
आणि खरं म्हणजे तुम्ही जर पुढे गेलात, इंटरेस्ट दाखवलात ना, तर हे सगळं शिकवू ना तुम्हाला. या काही विद्या लुप्त झालेल्या नाहीत. आम्ही शिकलेलो आहोत, तुम्हाला शिकवू. ऍडव्हान्स प्राणायाममध्ये आपण नाडी कशा उघडायच्या, वापरायच्या आणि नाड्यांच्या माध्यमातून आपण कशी स्वतःची उन्नती करून घ्यायची, आध्यात्मिक असो वा ऐहिक प्रकारची असो, आपण सगळं शिकवतो. त्यामुळे सध्या जे आहे ना, त्या लेव्हलला आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे चला. आपण पुढे जाऊन शिकू. तुम्ही बरोबर राहा, भरपूर देऊयात. प्रश्न समजला नाही मला. पारुल, पाईल्स फिशर असेल तर प्रेशर लक्षात आलं नाही. अनुलोम विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका हे प्राणायाम सगळे मिळून किमान 15 ते 20 मिनिटं रोज करा. करत राहा, काही वेगळं करू नका. धारणा होतीये ना, ध्यान होणारच एक दिवस. त्यामुळे चालू ठेवा. आपण प्रयत्न सोडायचे नाही. रोज करावं अग्निहोत्र. सातत्याने करण्याचं कर्म आहे. तुम्हाला जमलं तर 2 वेळा करा दिवसातनं. वाया जात नाही बघा. अग्नीची उपासना तुम्हाला तेजस्वी बनवण्यापासून राहत नाही. त्यामुळे चालू ठेवा. खूप सातत्याने करा. अधूनमधून करायचं असेल तर मोठे यज्ञ करावेत. 6 महिन्यातनं एकदा घरात यज्ञ करावा. ऑफिसच्या वास्तूमध्ये करावा. खूप मोठे फायदे आहेत त्याचे. निरामयच्या वास्तूत हे काम आपण नित्य करत असतो. नियमित योगिक जीवनशैली जर आत्मसात केलीत ना, योगाला स्थान दिलात, योगिक पद्धतीने जेवण खावण करू लागलात, ध्यानाच्या मदतीने, प्राणायामाच्या मदतीने शरीराला थोडासा व्यायाम दिलात, कष्ट दिलेत, तर झोप येणारच आहे. वेगळं काही करू नका. आपण अनुलोम विलोम करता येईल झोपण्यासाठी, सितकारी प्राणायाम करता येईल झोपण्यासाठी, ध्यान करता येईल श्वासाचं. प्राणायाम शिबिर दुसऱ्या वेळी आपल्याला नक्की ठेवता येईल. संध्याकाळी 7 ते 8 ची वेळ पण असते आपली बरेचदा. पुढच्या वेळी आपण वेगळी ठेवूयात. कपालभाती से थोड़ी हीट बढ़ेगी. ऐसा लगेगा कि थोड़ा सा पाइल्स फिशर का एसिडिटी का प्रॉब्लम बढ़ा है, लेकिन वो आवश्यक है. बुझने से पहले जैसी लो बढ़ती है ना, वैसे कपालभाति से रोग थोड़े बड़े मालूम पड़ते हैं. पढ़ने दीजिए. रेगुलर सातत्यता से करते रहिए. पूरी तरह से पाइल्स फिशर चला जाएगा. उसके साथ यौगिक जीवन शैली को अपनाना भी आवश्यक है ना. खाना पीना भी अच्छा होना चाहिए, थोड़ा परहेज भी होना चाहिए, उसका भी ख्याल रखें. नाडीशास्त्र हे तर फार मोठे शास्त्र आहे. कुठली नाडी म्हणजे कुठली नाकपुडी चालू हवी, कुठला स्वर चालू हवा, सूर्य चंद्र नाडी आणि शिवाय वेगवेगळ्या 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या प्रमुख 10 नाड्या आहेत. याविषयी आपण नाडी विषयक जो ऍडव्हान्स प्राणायाम कोर्स याविषयी सगळं शिकवत असतो. तुम्ही कनेक्टेड राहा. पाहू सगळे. कालपासूनचा हुकला करायचा तर पुढच्या वेळी करा. महिन्यातनं 1.5 महिन्यातनं एकदा हा प्राणायाम कोर्स होतोच होतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस पूर्ण बरा होतो. ट्रीटमेंट देतो आम्ही नक्की. मानसिक शांती हा सगळ्यात मोठा उपाय त्याला. मनाने आपण चिडचिडे, अस्वस्थ झालो, राग साठवला आणि पचवला ना पोटामध्ये, की सगळे अल्सरेटिव्ह कोलायटिस, गॅस्ट्रायटिस, पाइल्स, फिशर हे त्रास होतात. त्यामुळे मनातली जी आग आहे ना, ती सगळी बाहेर काढता आली पाहिजे. शिकवूयात. योगाचा मार्ग आहे, योगिक जीवनशैलीचा मार्ग, सुंदर मार्ग आहे. बरोबर. तर या जगून तर बघा. तुम्ही शीतल व्हाल, शांत व्हाल आणि आसपासच्या सगळ्या लोकांना शांत करा. बघा, जादू आहे आपल्या योगाभ्यासात. या भेटा. तुमचं स्वागत आहे. ऍडव्हान्स प्राणायाम जरूर घेऊ, लवकर घेऊ. जस्मिन ताई सांगू लवकर तुम्हाला. अनुलोम विलोम भरपूर करा. दिवसातनं 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं सकाळ संध्याकाळ करा. छान संतुलनाची अनुभूती येईल. मन सदैव शांत राहील. सगळे प्रकार प्राणायामाचे रोज करा. कुंभक वगैरे सध्या करू नका. आहार विहाराची पथ्य पाळावी लागतात त्यासाठी. त्यामुळे सिंपल अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका असं चालू ठेवा. पोटात दुखतं कारण अस्वच्छता साठते, गॅसेस साठतात. थोडं डिस्टॉक्सिफिकेशन करायचं स्वतःचं. येऊन भेटा, सांगू आपण. ढेकर येतात कारण बाहेर पडणं आवश्यक आहे. गॅसेस साठलेत. अशुद्धता साठून राहिलेली चांगली का बाहेर आलेली चांगली?
पंचप्राण आहेत, पंच उपप्राण आहेत, ते ढेकर आणवतात, बाहेर फेकतात, अस्वच्छता बाहेर पडू द्या, चांगलं आहे. योगिक जीवनशैली आत्मसात करा, शिकवू सगळं आम्ही. प्राणायाम करायचा असेल 15-20 मिनिटं करा, ध्यान करायचं असेल किमान 20 मिनिटं करा. ओंकारचं महत्व तर प्रचंड आहे, जेवढा कराल तेवढा चांगला. 21 वेळा करा, सकाळ संध्याकाळ, दिवसा उजेडी करा रात्रीपेक्षा. अनुलोम विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका हे 3 प्रकार तर कराच. तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल तर शीतकारी प्राणायाम भरपूर करा. नुसतं प्राणायाम करून नाकातला पॉलिप जाणार नाही आरती मॅडम. नाकामध्ये काही ना काहीतरी उपाय हे पोटातून करावे लागते. नाकात प्रगट होत आहेत रोग, घशात रोग प्रगट होतात, फक्त डोळ्यात फक्त प्रगट होतात. त्याची मुळं सगळी आपल्या धडामध्ये बसलेली आहेत. त्यामुळे धडाला चांगलं काम दिलं पाहिजे, धडाची स्वच्छता केली पाहिजे. फुफ्फुसांमध्ये, हृदयामध्ये उष्णता साठते, रक्त गरम होतंय म्हणून त्रास आहे हा पॉलिपचा. मन शांत झालं पाहिजे आणि रक्त थंडावलं पाहिजे. आजचा ध्यान आणि आजच्यासारखं ध्यान नियमित करा. शिवाय असा आहार राखून घ्या की जो थंडावा निर्माण करतो. पॉलिप 100% जातं. तुम्ही या भेटा, आपण काम करू. 12 नंतरचं वय असेल ना तर मुलांना घेऊन या. 8 ते 12 वयोगटामध्ये भरपूर सूर्यनमस्कार घालावेत, ग्राउंडवर भरपूर खेळावं मुलांनी आणि थोडंसं अनुलोम विलोम दीर्घ श्वसन करायला हरकत नाही. निरामय मधल्या कोर्सला थोडंसं मॅच्युरिटी पाहिजे. 13-14 वयानंतर. घोरणं कमी करण्यासाठी भस्त्रिका कपालभाती उत्तम कॉम्बिनेशन आहे. 10 मिनिटं अनुलोम विलोम, 10 मिनिटं कपालभाती, 10 मिनिटं भस्त्रिका असं करून पहा. शिवाय मेडिकल योगाचा अभ्यास हवा. आहारात स्निग्धता हवी. घोरणं 100% थांबेल तुमचं. घोरण्याचा त्रास आपल्याला होत नाही, घोरण्याचा त्रास होतो शेजारी झोपलेल्याला. त्यामुळे त्याच्यासाठी का होईना तुम्ही थोडी ट्रीटमेंट घ्या. थायरॉइडची गोळी तुमचे डॉक्टर बंद करतील इतके चांगले रिपोर्ट्स आणण्याचं काम मेडिकल योगाचं आणि योगिक जीवनशैलीचं आहे. भेटलात, आलात, रस्ता दाखव, त्या रस्त्यावरनं चालायला सुरुवात केली, पुरुषार्थ पराक्रम केलात तर तुमचे डॉक्टर तुमची गोळी बंद करतील, आपोआपच काम होईल. लो बीपी असेल याचा अर्थ अशक्तपणा आहे आपल्या शरीरामध्ये. अशक्तपणा काढण्यासाठी आपल्याला चांगलं खावं प्यावं लागेल, थोडी आहारशैली बदलावी लागेल, व्यायाम वाढवावा लागेल, मग प्राणायाम चांगला जमेल आणि तुमचं बीपी सामान्य होईल. एखादा प्रश्न घेऊ आणि थांबू. विदाउट गायडन्स, आधी थोडे दिवस गायडन्स घेऊन करा. मग आपला निरामयचा YouTube चॅनल आहे, त्याच्यावरती पुष्कळ ध्यान आहे, ती बघू शकता, लावून करू शकता. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की माझं मी श्वासाकडे पाहत पाहत ध्यान लावेल, तोपर्यंत गाइडेड मेडिटेशन करा. नंतर आपोआपच जमेल. सोपं आहे. ठीक आहे. प्रश्न साठवून ठेवा, उद्या पुन्हा विचारायला हरकत नाही. धन्यवाद.